भर कार्यक्रमात ती तरुणी म्हणाली, शाहरुख माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, अगदी माझ्या नवऱ्यापेक्षाही जास्त. आणि त्यावर शाहरुखचं उत्तर ऐकून सगळे गारच झाले. नेमकं असं काय बोलला किंग खान? व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आज 60 वर्षांचा असला तरीही त्याची क्रेज काही केल्या कमी होत नाहीये. आजही त्याच्या मागे अनेक तरुणी फिदा आहेत. त्याच्या अभिनयासोबतच त्याचा हजरजबाबीपणा आणि चाहत्यांवरील प्रेमाबद्दल काही वेगळं सांगायला नको. आज 26 जून 2026 रोजी शाहरुखच्या कारकिर्दीला तब्बल 34 वर्ष पूर्ण झाली. आजच्याच दिवशी त्याला दिवाना हा पहिला चित्रपट रिलीज झाला होता. या खास दिवसाच्या निमित्तानं मंगळुरू इथे एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. इथं शाहरुखनं आपल्या चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी एका तरुणीनं शाहरुखला जाहीरपणे प्रपोज केले. यावर शाहरुखनं उत्तर दिलं ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. भर कार्यक्रमात महिलेनं शाहरुखला प्रपोज केलं. मंगळुरूमधील या कार्यक्रमात शाहरुखनं त्याचा सिनेमा रावणमधील छम्मक छल्लो या गाण्यावर धमाकेदार डान्स केला. त्याच्यासोबत तिथं उपस्थित असलेले प्रेक्षकही आनंदानं नाचू लागले. इतकंच नाही तर त्यानं त्याची सिग्नेचर पोजही केली. या डान्सनंतर प्रेक्षकांच्या गर्दीत असलेल्या एका तरुणीनं हातात माईक घेतला आणि शाहरुखला थेट आय लव्ह यू म्हणाली. ती तरुणी म्हणाली, शाहरुख माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, अगदी माझ्या नवऱ्यापेक्षाही जास्त. आपल्या भारतीय संस्कृतीत एखादी महिला आपल्या पतीपेक्षा जास्त प्रेम दुसऱ्या कुणावर करते असं जाहीरपणे बोलणं धक्कादायक मानलं जातं. त्यामुळे तिचं हे वाक्य ऐकून तिथं उपस्थित असलेले सर्वजण क्षणभर शॉक झाले आणि नंतर हसू लागले. त्या महिलेची ही प्रेमळ कबुली ऐकून शाहरुखनंही त्याच्या स्टाईलमध्ये भन्नाट उत्तर दिले. शाहरुख म्हणाला, अरे मग हे असं सगळ्यांसमोर सांगायचं असतं का? मला गुपचूप सांगायचं ना यार. शाहरुखचं हे उत्तर ऐकून तिथं एकच हशा पिकला. त्यानंतर त्यानं गंभीर होत म्हटलं, ही फक्त एक बोलण्याची गोष्ट आहे. मी तुमच्या भावना पूर्णपणे समजतो. तुमच्या पतीला आणि तुम्हाला माझ्याकडून खूप खूप प्रेम. किंग खानच्या या उत्तरानं त्या महिला चाहत्याचं मन तर जिंकलंच, पण सोशल मीडियावरही या व्हिडिओनं धुमाकूळ घातलाय. या कार्यक्रमात शाहरुख आपल्या चाहत्यांचं हे अतांग प्रेम पाहून कमालीचा भावूक झालेला दिसला.